देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त सांगली शहरासह मिरज, कुपवाड व परिसरात 75वा सेवा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। याबाबतच्या पत्रिकेचं अनावरण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले, अशी माहिती संयोजक व भाजप नेते पृथ्वीराज पाटील यांनी दिली आहे। या उपक्रमाची सुरुवात 17 सप्टेंबर रोजी सकाळी सांगली संस्थान श्री गणपती मंदिरात अथर्व शीर्ष आवर्तनानं होणार आहे। यावेळी शेकडो महिला मंदिर सभा मंडपात एकत्र येऊन 1575 आवर्तने करतील। त्याच दिवशी सायंकाळी 6:30 वाजता विष्णुदास भावे नाट्य मंदिरात प्रख्यात गायक व संगीतकार सलील कुलकर्णी यांचा धरोहर हा भावभक्ती गीतांचा कार्यक्रम रंगणार आहे। पुढील महिनाभर चालणाऱ्या सेवा उपक्रमात विविध समाजोपयोगी उपक्रमांचा समावेश असेल। त्यामध्ये युवक व महिलांसाठी AI प्रशिक्षण कार्यशाळा, ज्येष्ठ नागरिकांसाठी सायबर सुरक्षा जागृती, हृदयविकार, मेंदूविकार व फिजिओथेरपी शिबिर, केंद्र व राज्य शासन योजनांचा लाभ देणारे कार्यक्रम, स्वच्छता अभियान, एक पेड़ माँ के नाम, रक्तदान, आरोग्य शिबिर, नागरिक संवाद, दिव्यांग व प्रतिभावानांचा गौरव, वोकल फॉर लोकल प्रदर्शन, पंतप्रधानांच्या जीवनावर आधारित पुस्तिका वितरण, विकसित भारत चित्रकला स्पर्धा, पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती आणि महात्मा गांधी जयंती कार्यक्रम या माध्यमातून समाजात सजगता, साक्षरता व सेवाभाव निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे भाजप नेते पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले। नमस्कार। भारतीय जनता पार्टीचे नेते पृथ्वीराज पाटील यांनी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदीजींच्या जन्मदिवसाला 17 सप्टेंबरला 75 वर्ष पूर्ण होत आहेत। पार्टीने आग्रह धरला की 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर मोदीजींचा जन्मदिवस ते महात्मा गांधींचा जन्मदिवस हा पंधरवडा मोठ्या प्रमाणावर सेवा कामं करावी। मग अपंगांना सायकल वाटप असेल, रुग्णालयामध्ये फळं देणं असेल, रक्तदान शिबिर असेल। मला खूप आनंद होतो आणि अभिमान वाटतो की पृथ्वीराज पाटलांनी 75 वर्षाच्या निमित्ताने 75 सेवांचे कार्यक्रम करायचे ठरवले। 15 सगळे चालेल। मी त्यांचं खूप अभिनंदन करतो, कौतुक करतो। शहरातल्या आणि जिल्ह्यातल्या लोकांनी ह्या सेवांचा फायदा घ्यावा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण सगळ्यांनी मिळून मोदीजींना खूप मोठं आयुष्य मिळावं, निरोगी आयुष्य मिळावं, म्हणजे जास्तीत जास्त वर्ष ते जगावेत, या देशाची जगाची सेवा त्यांनी करावी, ती करण्यासाठीचं आरोग्य त्यांचं नीट राहावं, यासाठी आपण सगळ्यांनी मिळून त्यांना आशीर्वाद दिले पाहिजे, शुभेच्छा दिल्या पाहिजे। मी पुन्हा एकदा छुटपुट काही कार्यक्रम न करता 75 सेवा कार्य मोदीजींच्या वाढदिवसानिमित्ताने करण्याबद्दल पृथ्वीराज पाटलांचं मनापासून अभिनंदन करतो।